मंडळी, काही घटना अशा असतात ज्या ऐकून काळीज पिळवटून जातं. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील दरे गावात घडली आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन घरी आले होते. घरात बाळाच्या स्वागताची तयारी सुरू होती. आनंदाचं वातावरण होतं, पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. प्रमोद कामानिमित्त वाडेफाटा रस्त्यावरून जात असताना टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण जे डोळे मुलीला पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते, ते डोळे आता कायमचे मिटले गेले. एका बाजूला बाळाच्या जन्माचा क्षण, तर दुसऱ्या बाजूला प्रमोद यांच्या मृत्यूचं दुःख. या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी सहन करणं अशक्य वाटावं असं होतं. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून त्यांच्या बाळंतीण पत्नी आणि अवघ्या 8 तासाच्या चिमुकल्या लेकीला आणण्यात आलं. पतीच्या पार्थिवावर फुलं अर्पण करताना पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. तो क्षण बघून उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते.